आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी। त्यासाठी मी इकडे काही साहित्य घेतलं आहे। टोमॅटो आहे, कांदा आहे, लसूण आहे, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक। आता आपण याचं वाटण करूया। आता आपण स्टार्ट करूया। कढीपत्ता घालते। इकडे आपण मसाल्याचं वाटण केलंय। आता मी वाटण घालून घेते। आता मी इकडे काही मसाले घेतले। आपला लाल तिखट आहे, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि हळद पावडर, हे पण मी घालून घेणार। याला चांगलं आपल्याला असं मस्त व्यवस्थित परतवायचं। बघू शकता मस्त असा आपला मसाला एकदम परतलेला आहे। आता यात मी वाटाणा आणि बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय, तो पण घालणार आहे। आता यातच आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं। खूप छान आणि झटपट असा कुकरमध्ये आपला वाटाणा होतो, मटर वाटाणा बटाटा। आता व्यवस्थित त्याला आपण असं हलवून घेऊ। आता आपल्याला याची सुक्की भाजी करायची आहे, त्यामुळे मी इकडे थोडंसंच पाणी घालणार आहे, जास्त नाही, कारण की आपल्याला एकदम सुक्की भाजी याची बनवायची आहे। आपली डाळ आहे त्याच्याबरोबर आपल्याला खायला सुक्की भाजी हवी। मला थोडंसं पाणी अजून घालणार आहे आणि यातच मी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि खूप छान अशी झटपट आपली भाजी होते। पाच मिनिटं आपण याला थोडंसं वाफेवर हे करू, मग आपण झाकण लावूया। याला आपण आता 5 मिनिटं थोडंसं असं वाफेवर ठेवू, मग कुकर लावूया। आणि हो, ज्याने मला फॉलो केलं आहे त्यांच्यासाठी खरंच खूप धन्यवाद आहे मी त्यांची। आणि जे माझे व्हिडिओ बघतात, मला चांगली कमेंट करतात, त्यांच्यासाठी थँक्यू। आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाही किंवा बघूशी वाटत नाही त्यांनी बघू नका, पण प्लीज असं काही याची कमेंट करू नका की तुला हिंदी येत नाही, तुला हे येत नाही। जो मेहनत करतो ना त्याची मेहनत कधीच दिसत नसते, पण बोलतात ना कमेंट करणाऱ्यांना काहीच वाटत नाही। कसं पण यायचं तोंड उचलून आणि कमेंट बॉक्समध्ये जायचं आणि कमेंट करायचं। आणि जास्त करून मला एकाची कमेंट आली की तुला हिंदी येत नाही, तर मला प्लीज तिला सांगणं आहे की तुला जर माझे व्हिडिओ नाही आवडते ना तर तू बघू नको। आणि मी हिंदीत पण तिला सांगते, जब तुमको अच्छा नहीं लगता है मेरा वीडियो तो मत देखो प्लीज़, और मत मुझे ये करो। बघू शकता मी कुकरमध्ये एक शिट्टी घेतली आणि कढईमध्ये काढून घेतली भाजी आपली मस्त एका शिट्टीमध्ये। बघू शकता बटाटे वगैरे असे मस्त शिजलेले आहे आणि वाटाणाही आपला शिजला आहे आणि खूप छान अशी होती मटरची भाजी। तुम्ही करून बघा। आता मी याच्यावर कोथिंबीर थोडी मी टाकलेली, पण तरी मी वरनं थोडीशी मारते, दिसायला पण छान दिसतं आणि खायला खूप छान लागतं। आणि कशी झाली माझी रेसिपी नक्कीच सांगा। आणि हो, आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा। थँक्यू सो मच। आणि हो प्लीज कमेंट करताना थोडा विचार करून कमेंट करा। थँक्यू सो मच।